करतो। नमस्कार, मी श्रीराम राऊत, सफल बायोसीड्स जालना या कंपनीचा प्रतिनिधी, बीड आणि परभणी या जिल्ह्याचा मी एरिया मॅनेजर। मी आज आलो आहे पिट्टी नायगाव। आमचे मंगेश निर्मळ यांनी सफल बायोसीडचा 20 किलो धना घेतलेला आहे आणि ते खूप चांगला आणलेला आहे। बाजारात आज विक्री चालू आहे आणि आपण त्यांच्याकडूनच सफल सीडचा स्टार 30 या धन्याविषयी माहिती घेऊ। तर आपलं नाव सांगा पूर्ण। माझं नाव मंगेश निर्मळ। तर आपण यावर्षी दरवर्षीप्रमाणे 1 एकर धना पेरलेला आहे, तरी धना चांगला आलेला आहे। स्टार 30 नावाचा धना आहे। किती किलो घेतला? 20 किलो। 20 किलो घेतला आहे। तुमचं गावाचं नाव काय? माझ्या गावाचं नाव पिट्टी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। पाटोदा तालुक्यातील हे निर्मळ भाऊ यांनी 20 किलो धना घेतलेला आहे। बर, आज धना पाहू शकता शेतकरी मित्रांनो, खूप सुंदर असा गावरान आणि सेंट असलेला धना आहे। बरोबर, खूप सेंट आणि गावरानमधून दिसतो। आणि ह्याचं म्हणजे 1 एकर मध्ये अंदाजे किती कॅरेट? 1 एकर मध्ये तरी 400 पुष्कर 250 कॅरेट। बर, 24 गुंठे ह्याच्यात 250 कॅरेट आणि एका कॅरेटला बाजारात भेटतो 1000 रुपये भाव, मार्केटला 700। बर, म्हणजे 750 ते 1000 रुपयापर्यंत एका कॅरेटला भाव भेटतो। आणि टोटल कॅरेट किती ताई म्हणलात? 250 कॅरेट। तर असा हिशोब केला तर म्हणजे 1,75,000ची ही कोथिंबीर तयार होते। परंतु मी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर ही स्टार 30 ही लखोपती म्हणजे 1 लाख रुपये देणारं उत्पन्न देणारं हे पीक आहे। सफल बायोसीडचं स्टार 30 फक्त 30 दिवसात येणारा दाना। हां, तर निर्मळताई ना? तारामती महादेव निर्मळ, गाव पिट्टी नायगाव यांनी सफल बायोसीडचा कोणता धना लावलाय? सफल बायोसीडचा स्टार 30। हां, स्टार 30 किंवा स्टार 30। तर ठीक आहे, ह्या धन्याविषयी तुम्हाला कोथिंबीर कशी वाटते सध्या? एकदम गावरान आणि चांगली। तुम्ही किती किलो खरेदी केली? आम्ही 20 किलो खरेदी केली, 10 किलो 24 गुंठे पेरली। 10 गुंठे इथं पेरली आणि 10 गुंठे 10 किलो 24 गुंठ्यात पेरली आणि 10 किलो ते 24 गुंठ्यात। बर, ही पेरणी केल्या ट्रॅक्टरने पेरली, बरोबर? ट्रॅक्टरने पेरली। तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी हा रेन पाईप वापरलेला आहे प्रत्येक सरीला, बरोबर? पाहू शकता। आणि किती दिवसाला उगली? ती 4 दिवसातच उगली पहिली ही ट्रॅक्टरने पेरल्यानंतर महिन्यात पेरलेली ना, तर ही चौथ्या दिवशी उगली। बर, 5व्यात पेरल्यामुळे ती जरा टेम्परेचर जादा होतं काय, तिला जरा 5-6 दिवस लागले, पण धना तेच होता। धना तोच, पण तिकडं लेट उगला। आणि 1 महिन्याने अगोदर पेरलेलं आहे, 4 दिवसात उगली होती। मग स्टार 30 नावाने 30 दिवसातच निघते का नाही ही पेंड? 30 दिवसात तयार होणारा हा जुडी दाखवू शकता, थोडी एक जुडी दाखवा। आहे ना गावरानपणे? आणि वास येतो का? सेंट भरपूर आहे। बरं, ठीक आहे। आता तुम्हाला ह्या किती गुंठे म्हणलात? हे 24 गुंठ्यात किती रुपयाचा धना होईल? शेतकरी मित्रांनो पाहू शकता, निर्मळताईंचं म्हणणं आहे 1 ते 1.25 लाख रुपये दरवर्षी तुम्हाला किती होतात तिथं पैसे धन्यात? आम्ही दुसऱ्या वर्षी लागवड, आम्ही पहिल्या वर्षी मोगम 6 किलो पेरला होता। बर, तर ते 6 किलोला आम्ही विकला तर आम्हाला 50,000 झाले, म्हणून आम्ही यंदा जास्त पेरला। यंदा 20 किलो धना घेतलेला आहे सफल बायोसीडचा स्टार 30। आणि कितीला कॅरेट जातो म्हणलात? हे आपल्या हाताखाली बाजारात विकलं 1000 रुपयापर्यंत जातं, 1000, 1200, 1300, मार्केटला जाईल 500-600 पर्यंत। बर, आणि ह्या 24 गुंठ्यात किती कॅरेट निघतील? 200-250 कॅरेट निघून एकसारखा वाढा। चालेल। धन्यवाद ताई, तुम्ही माहिती दिल्यामुळं, या स्टार 30 या धन्याची माहिती दिल्यामुळं सफल बायोसीडच्या वतीने मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो। तुम्ही खूप सुंदर असा धना आणून मार्केटला देतात आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळतं। तर मी सफल बायोसीडच्या वतीने तुमचं आभार मानतो। आणि हा धना कमीत कमी 700 रुपये कॅरेट किंवा 500 रुपये कॅरेट म्हणलं तरी 250 कॅरेटचं 25-25 लाख ते 1.25 लाख रुपये तयार होतात। लखोपती 1 लाख रुपये उत्पादन देणारं हे पीक आहे, बरोबर? आणि मला वाटतं मी धना घेतानाच सांगितलं होतं की तुम्हाला काय बोललो होतो त्यावेळेस? 1.5 लाखाची कोथिंबीर होईल। तर बिनधास्त भया ही कोथिंबीर घेऊन जा, 1 ते 1.5 लाखाचं उत्पन्न होईल निश्चित। धन्यवाद ताई। हां.